नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रोजच्या जेवणामध्ये बनवली जाणारी फक्त 20 ते 25 मिनिटात तयार होणारी आणि एकदम घरगुती पद्धतीची थाळी बनवतोय. त्यासाठी इथे मी एका डब्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे. आता ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली की आता यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं. त्यानंतर यामध्ये इथे मी एक लहान टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा. त्यानंतर 1 चमचा कच्चं तेल घालायचं. तेल घातल्यामुळे डाळ छान आणि एकसारखी शिजते. त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं. मी या ठिकाणी ही डाळ आणि भात एका वेळी एकाच कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी कुकरमध्ये तळाला 1.5 ग्लास पाणी घातलं आहे आणि त्यावरती स्टँड ठेवलंय. त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून त्यामध्येही पाणी घालून मीठ घालून घेतलं आहे आणि आता त्या पातेल्यावरती ज्या डब्यामध्ये आपण डाळ शिजवून घेणार आहोत तो डब्बा ठेवायचा. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि हा कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यम आचेवरती या कुकरच्या 3 शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर पूर्णपणे थंड होतोय तोपर्यंत आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात. त्यासाठी इथे एका परातीमध्ये मी चाळण घेतली आहे. आता यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. त्यानंतर हे पीठ चाळणीने स्वच्छ चाळून यातील चोथा बाजूला काढून घ्यायचा. आपण या ठिकाणी जे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये 6 ते 7 चपात्या सहज बनून तयार होतात. तर इथे पीठही स्वच्छ चाळून घेतलंय. यातला जो चोथा निघाला होता तोही बाजूला काढून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर आधी सर्व पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपण यामध्ये जे मीठ घातलं आहे तेही पिठामध्ये मिक्स होईल. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून घेताना लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मगच पीठ मळून घ्यायचं. एकदम जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही. तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर पीठ मळून घेतलंय. पिठाचा छान असा गोळा तयार झालाय. त्यानंतर हातावर थोडंसं कच्चं तेल घ्यायचं आणि अशा पद्धतीने तयार गोळ्याला लावून घ्यायचं. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि राहिलेला स्वयंपाक होईपर्यंत हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. त्यानंतर आपण सुकी भाजी बनवून घेऊयात. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचे जिरे घालायचे आणि जिरे छान तडतडू द्यायचे. जिरे छान तडतडले की इथे मी 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात त्या घालायच्या आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्या आहेत त्याही घालायच्या. आता लसणाला हलका सोनेरी रंग येईपर्यंत हा लसूण मध्यम आचेवरती तेलामध्ये भाजून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता लसूण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलाय. त्यानंतर आता इथे मी मेथीची भाजी साफ करून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यातील एक्स्ट्रा पाणी निथळून घेतलंय. ती मेथीची भाजी यामध्ये घालायची. भाजीमध्ये लगेच मीठ टाकायचं नाही, कारण भाजी शिजल्यानंतर कमी होते. त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीला मीठ टाकलं तर मीठ जास्त होऊन भाजी खारट होऊ शकते. त्यासाठी सर्वात आधी भाजी आपण जी लसूण आणि जिऱ्याची फोडणी केली आहे त्यामध्ये अशा पद्धतीने परतून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता भाजी परतून घेतल्यानंतर भाजीची क्वांटिटी पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये इथे मी 2 चमचे मूग डाळ पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. ही डाळ मी एक 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून घेतली होती. ती मूग डाळ यामध्ये घालायची. त्यानंतर या स्टेपला भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता पुन्हा डाळ आणि मीठ भाजीसोबत छान एकसारखे मिक्स करून 1 मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचे. तर इथे मीठ आणि डाळ घातल्यानंतर मध्यम आचेवरती 1 मिनिटभर भाजी मी परतून घेतली आहे. त्यानंतर आता हातावरती 2 ते 3 चमचे पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याचा शिपका भाजीवरती मारायचा आणि झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवरती 1 वाफ काढून घ्यायची. तर इथे झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवरती भाजीला 1 वाफ काढून घेतली आहे. आता त्यावरचं झाकण काढायचं आणि भाजी पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची, म्हणजे खाली लागून करपणार नाही. भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेतली की आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती 1 वाफ काढून घ्यायची. तर इथे झाकण ठेवून पुन्हा मंद आचेवरती 1 वाफ काढून घेतली आहे. आता झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा भाजी खालून एकसारखी मिक्स करून घ्यायची. भाजी पुन्हा एकसारखी मिक्स करून घेतली की आता आपण डाळ शिजली आहे का ते पाहूया. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण भाजीमध्ये जी मूग डाळ घातली होती तीही छान शिजली आहे. तर डाळ आणि भात शिजेपर्यंत आपलं चपातीसाठी पीठ मळून आणि मेथीची भाजीही बनवून झाली आहे. आता भाजीवरती झाकण ठेवूयात आणि आपण डाळ शिजली आहे का ते पाहूयात. तर इथे चपातीसाठी पीठ मळून होईपर्यंत आणि मेथीची भाजी बनवून होईपर्यंत कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकरही पूर्णपणे थंड झालाय. आता कुकरचं झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता डाळही एकदम मस्त शिजली आहे. त्याचसोबत तुम्ही बघू शकता भातही एकदम मस्त आणि मऊसूत शिजलाय.
तुम्हीही जर अशा पद्धतीने डाळ आणि भात एकाच कुकरमध्ये एका वेळी शिजवून घेतले तर तुमचा वेळही वाचेल आणि गॅसही. तर डाळ शिजली आहे, भातही बनवून तयार झालाय. आता आपण डाळ बनवून घेऊयात. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचे जिरे घालायचे. जिरेही छान तडतडले की इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या. मिरचीही भाजून झाली की इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतल्या आहेत. त्या ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आणि मध्यम आचेवरती हलका सोनेरी रंग येईपर्यंत हा लसूण भाजून घ्यायचा. तर इथे लसूण हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे. आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि एक अर्धा मिनिटभर हळदही या तेलामध्ये परतून घ्यायची. हळद तेलामध्ये परतून घेतली की आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती घालायची. डाळ कढईमध्ये घातली की ती अशा पद्धतीने एकदा मिक्स करून घ्यायची. जर डाळ तुम्हाला जास्तच घट्टसर वाटत असेल तर याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी तुम्ही घालू शकता. तर मीही इथे एक अर्धा ग्लास पाणी आणखी डाळीमध्ये घातलं आहे. त्यानंतर आता डाळ एकदा मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. डाळ शिजवून घेतानाही आपण यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ घालताना टेस्ट करूनच घाला. त्यानंतर हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची. हाय फ्लेमवरती डाळीला उकळी आली की एकदा चमच्याने डाळ एकसारखी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि ही डाळ 3 ते 4 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान शिजवून घ्यायची. तर इथे डाळ 3 ते 4 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घेतली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता डाळ आधीपेक्षा थोडीशी घट्टसरही झाली आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची. त्यानंतर एक मोठा चमचा तूप घालायचं. या स्टेपला डाळीमध्ये तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण एकदा घालून बघा. तूप घातल्यामुळे ही डाळ चवीला खूप छान लागते. तूप घातल्यानंतर आता पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती ही डाळ 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची. तरी ते तूप आणि कोथिंबीर घातल्यानंतर ही डाळ पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती मी 1-2 मिनिटं शिजवून घेतली आहे आणि मस्त तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. तर इथे मेथीची भाजी, वरण आणि भातही बनवून झालाय. आता आपण चपाती बनवून घेऊयात. तर इथे भाजी आणि डाळ बनवून होईपर्यंत आपण जे चपातीसाठी पीठ मळून घेतलं होतं तेही एकदम मस्त भिजले. आता हे पीठ पुन्हा एकदा अशा पद्धतीने 1 मिनिटभर छान असं मळून घ्यायचं. पीठ 1 मिनिटभर मळून घेतलं की त्यानंतर इथे मी थोडंसं कोरडं पीठही घेतलंय. आता ते कोरडं पीठ हाताला लावायचं आणि आपण चपातीसाठी बनवतो तशा पद्धतीने या मळलेल्या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे. आणि अशाच पद्धतीने जे पीठ मळून घेतलं आहे त्या सर्व पिठाचे मी गोळे बनवून घेणार आहे. पिठाचे गोळे बनवून घेतले की आता आपण चपाती लाटून घेऊयात. तर इथे मी घडीची चपाती बनवणार आहे. त्यासाठी बनवून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा. त्यानंतर आपण पुरी बनवतो तशा पद्धतीने त्याची पारी लाटून घ्यायची. तयार केलेल्या गोळ्याची पारी लाटून घेतली की अशा पद्धतीने पारीच्या मध्यभागी तेल लावायचं. वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं. त्यानंतर पारीची घडी घालायची आणि त्याच्यावरतीही थोडंसं तेल लावायचं आणि त्यावरही कोरडं पीठ भुरभुरायचं आणि त्यानंतर त्याचीही व्हिडिओत दाखवतीये त्याप्रमाणे घडी घालून घ्यायची. आता आपण या तयार करून घेतलेल्या घडीची चपाती लाटून घेऊयात. त्यासाठी तयार केलेली घडी कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायची आणि त्याची व्हिडिओत दाखवतीये त्याप्रमाणे गोल अशी चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटून घेताना त्यावरती लागेल असं थोडंसं कोरडं पीठ लावून ही चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त गोल आणि पातळ अशी चपाती मी लाटून घेतली आहे. आता ही चपाती आपण भाजून घेऊयात. त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला की आता त्यावरती अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं, म्हणजे चपाती खाली चिटकणार नाही. त्यानंतर यावरती लाटून घेतलेली चपाती घालायची. चपाती खालच्या बाजूने हलकीशी भाजली की हाताने पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायची. दुसऱ्या बाजूने चपाती जशी भाजायला लागेल तशी तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने चपाती छान फुगायला लागली आहे. त्यानंतर आता या चपातीला वरच्या बाजूनी तेल लावून घ्यायचं. चपातीला वरच्या बाजूनी तेल लावून घेतलं की आता चपाती पलटी करायची आणि आता दुसऱ्या बाजूनेही अशाच पद्धतीने चपातीला तेल लावून घ्यायचं. तर दोन्ही बाजूला चपातीला तेल लावून घेतलं आहे. आता अलटी पलटी करत ही चपाती छान खरपूस अशी भाजून घ्यायची. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता चपाती किती मस्त आणि टम्म फुगली आहे. आता अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने ही चपाती छान भाजून घ्यायची आणि इथे अलटी पलटी करत चपाती दोन्ही बाजूनी छान अशी मी भाजून घेतली आहे. आता ही चपाती आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व चपात्या लाटून भाजून घेऊयात. आणि इथे आपली एकदम झटपट तयार होणारी, अगदी कोणालाही बनवता येईल अशी घरगुती पद्धतीची थाळी बनवून तयार झाली आहे.
त्यामध्ये मस्त तुरीच्या डाळीचं फोडणीचं वरण, गरमागरम मौसूद भात, मेथीची भाजी, चपाती, पापड आणि त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी लोणचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता चपाती ही किती मौसूद तयार झाली आहे. तसेच ही चपाती मी विकतच्या आशीर्वाद आट्यापासून बनवली आहे. तुम्हालाही जर विकतच्या आट्यापासून अशी मौसूद चपाती कशी बनवायची याचा रेसिपी व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा थाळी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.